लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी काल आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी दिली आणि या बातमीनंतर राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आमची ई-केवायसी चुकली आहे, आमचे प्रश्न निवडताना चूक झाली, आमची डबल ई-केवायसी झाली किंवा आमच्या योजनेचे पैसे का बंद झाले आहेत, असे विविध संभ्रम या ई-केवायसी मुळे लाडक्या बहिणींना निर्माण झाले होते. आणि यामुळे वारंवार महिलांची मागणी होती की ई-केवायसी परत सुरू करा किंवा ई-केवायसी मध्ये आमची चूक झाली आहे, आमची ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी आम्हाला संधी द्या, आमच्या योजनेचे पैसे बंद झाले आहेत. म्हणून महिलांनी आंदोलन देखील केली होती आणि याच आंदोलनाची सरकारने दखल घेतल्याबाबत आता स्पष्ट झालं आहे. कारण आता परत एकदा लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी बाबत लवकरात लवकर ई-केवायसी आता सुरू झालेली आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती त्या लाडक्या बहिणी आता त्यांची ई-केवायसी अगदी व्यवस्थितपणे दुरुस्त करू शकतात, कोणत्याही प्रकारची अडचण त्यांना येणार नाही. याबाबतची माहिती आपल्या स्वतः महिला व बाल विकास मंत्र्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कालच दिली आहे. त्यांच्या इंस्टाग्राम किंवा सर्व सोशल मीडिया हँडलवरून त्यांनी याबाबतची स्पष्टता दिली आहे. आता ही नक्की ई-केवायसी करायची कशी, ही ई-केवायसी कोणी करायची आणि ई-केवायसी बाबतची सर्व सविस्तर माहिती नक्की काय म्हटले आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला लगेच याबाबतची माहिती घेऊया. तर हे बघा, महत्वाची सूचना म्हणून त्यांनी सांगितलं आहे आणि यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात आधी सांगितलं की 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली होती आणि 31 डिसेंबरची मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वेबसाईट बंद करण्यात आली होती. वेबसाईटवरून ई-केवायसीचा पर्याय सरकारने काढून टाकला होता आणि म्हणूनच अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी प्रलंबित होत्या. लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर महिन्याचे, डिसेंबर महिन्याचे पैसे देखील लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत आणि यामुळे लाडक्या बहिणी नाराज देखील असल्याचे पाहायला मिळालं. आपण पाहिलं की राज्याच्या विविध भागांमध्ये लाडक्या बहिणींनी या संदर्भात आंदोलनं केली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे न मिळालेल्या महिलांनी रास्ता रोको केला. त्यासोबतच महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांना भेटून लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी आमचे पैसे का बंद झाले आहेत, आम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये 16 हप्ते सगळे सुरळीत मिळाले आणि आताच आमचे पैसे का बंद केले आहेत, आम्हाला ई-केवायसी करताना अडचणी आल्या, आम्ही ग्रामीण भागातील महिला आहोत, त्या ठिकाणी ई-केवायसी ऑनलाईन असल्यामुळे आमची ई-केवायसी होत नव्हती, असे विविध कारणे सांगितले. कोणी सांगितले तर ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले होते, ज्यांची ई-केवायसी चुकली, अशा सर्व लाडक्या बहिणींनी ही कारणे सांगितले. याच कारणांची दखल आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील घेतलेली आहे आणि त्यामुळे आता ई-केवायसी परत एकदा व्यवस्थित पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. हे बघा, काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला गेल्याची बाब निदर्शनास आली होती. कारण अनेक लाडक्या बहिणींनी याबाबत एकच गोष्ट सांगितली की आम्ही ग्रामीण भागातून येतो किंवा आमचे शिक्षण कमी आहे, आम्हाला या ई-केवायसी करताना प्रश्न निवडताना काही चूक झाली, आमचा जात प्रवर्ग चुकला आणि या कारणामुळे आमच्या योजनेचे पैसे आता थांबले आहेत, ते आमचे फॉर्म पडताळणीमध्ये पडले आहेत आणि आम्हाला योजनेचे 1500 रुपये पूर्णपणे बंद झाले आहेत. याचीच दखल घेऊन या ठिकाणी बघा, क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडिका सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी अर्थातच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे लक्षात घ्या, आता तुमची ई-केवायसी कोण करणार, तर तुमची ई-केवायसी करणार आहेत ते अंगणवाडी सेविका. आता ई-केवायसी ऑनलाईन नाही तर ई-केवायसी तुमची ऑफलाईन पद्धतीने केली जाणार आहे. आता यामध्ये देखील अनेक लाडक्या बहिणींचं मत होतं की अंगणवाडी सेविका आमची कामं करत नाहीत, अंगणवाडी सेविका आमची डॉक्युमेंट घेत नाहीत. सरकारला आपण वारंवार मागण्या करत होतो की ई-केवायसी सुरू करा, ई-केवायसी सुरू करा, लाडक्या बहिणींना एक शेवटची संधी द्या. सरकारने ही मागणी ऐकल्याबद्दल सर्वात आधी आम्ही महिला व बालविकास विभाग असेल किंवा मंत्र्यांचे आभार तर मानतोच, परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये ऑफलाईन ई-केवायसी करताना अंगणवाडी सेविकांना तुम्ही योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आदेश द्या, जेणेकरून त्यांनी सर्व लाडक्या बहिणींची डॉक्युमेंट व्यवस्थितपणे घेतली पाहिजेत. ती डॉक्युमेंट घेऊन त्याची खात्री करून लवकरात लवकर ती डॉक्युमेंट महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पाठवली गेली पाहिजे, जेणेकरून महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी लाडक्या बहिणींची ई-केवायसी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पूर्ण करून घेऊन त्यांचे योजनेचे पैसे चालू करतील. कारण जर अंगणवाडी सेविकांनी त्या ठिकाणी त्यांची महिलांची डॉक्युमेंट जर घेतली नाहीत तर पुन्हा एकदा महिलांना या ठिकाणी अडचणच येणार आहे. कारण आपण पाहिलं होतं की मागे जेव्हा अंगणवाडी सेविका या घरोघरी जाऊन लाडकी बहीण योजनेबाबत चौकशी करत होत्या, तेव्हा त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर ही कामं व्यवस्थित केली नाहीत. म्हणूनच सरकारने अंगणवाडी सेविकांना योग्य पद्धतीने आदेश देऊन लाडक्या बहिणींची ई-केवायसी करून घ्यावी. आता यामध्ये अनेक लाडक्या बहिणी म्हणतील की ऑनलाईन ई-केवायसी ठेवा, ऑफलाईन करू नका. तर सरकारचं मत आहे की ऑनलाईन ई-केवायसी दोनदा ठेवून देखील तुम्ही ई-केवायसी करताना चूक केली आहे, मग आता परत आम्ही ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी का देऊ. खरं तर काही महिलांना त्या ठिकाणी ऑनलाईन ई-केवायसी करता देखील आली असती, परंतु आता ई-केवायसी फक्त ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. त्यामुळे
तुमची ई-केवायसी चुकली असेल तर लवकरात लवकर तुमच्या अंगणवाडी सेविकांची भेट द्या. आता या संदर्भातील शासन निर्णय देखील येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये येईल, जेणेकरून अंगणवाडी सेविकांना योग्य त्या सूचना देखील दिल्या जाणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट घेऊन अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे आणि तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी योग्य पद्धतीने पूर्ण करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमचा असाच कायमस्वरूपी चालू राहणार आहे. आता याबाबत तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.